नमस्कार. मी डॉक्टर बी. एस. जाधव, श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव, कोल्हापूर. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सागरशास्त्राचा अभ्यास करत असताना सागरशास्त्राचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, सागरशास्त्राचं किंवा सागरी भूगोलाचं इतर नैसर्गिक शास्त्रांशी असणारा संबंध, याशिवाय सागरशास्त्राच्या शाखा यांचा विचार केलेला आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सागरी भूगोलाचे अर्थातच सागरशास्त्राचे महत्त्व यावरती चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सागरशास्त्राचे महत्त्व बघत असताना सागरशास्त्र ही आंतरविद्याशाखीय डिसिप्लिन आहे आणि या डिसिप्लिनच्या माध्यमामधनं आपल्याला सागरशास्त्राचं महत्त्व अधोरेखित होतं. जितका माणसाचा असणारा साधन संपत्तीचा वापर अधिक, त्या साधन संपत्तीचं मानवी जीवनामधलं त्याचं मूल्य अधिक, या नैसर्गिक तत्वानुसार सागराकडून मानवाच्या विविध गरजा या पूर्ण होत असल्यामुळं आणि या गरजा वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन स्थितीमध्ये पूर्ण होणार आहेत. त्यामुळे सागरशास्त्राचं महत्त्व आणखीनच वाढत गेलेलं आपल्याला प्रकर्षानं दिसून येतं. निसर्गानं मानवाला मृदावरण दिलेलं आहे, वातावरण दिलेलं आहे, जलावरण दिलेलं आहे आणि या 3 बाबीच्या माध्यमामधनं मानव आपलं जीवन हे व्यतीत करीत असतो. या 3 गोष्टी मानवी जीवनात अमूल्य असं असणारं महत्त्व सांगून जात आहेत. मानवाच्या दृष्टीनं मृदावरणाला एक उत्तम पर्याय म्हणून सागराकडं पाहिलं जातं. अर्थातच सागराचा अभ्यास सागरशास्त्रामध्ये होत असल्यामुळे सागरशास्त्राला एक वेगळंच महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावरती, आधुनिक विज्ञानाच्या अभ्यासाद्वारे, नवनवीन असणाऱ्या शोधांच्याद्वारे, याच असणाऱ्या विशाल सागरी जलाशयातील साधन संपत्तीचा उकल करून जास्तीत जास्त मानवी गरजांच्या पूर्तता कशा पूर्ण करता येईल या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न हे घडून येत आहेत. यामधून सुद्धा सागरशास्त्राचं महत्त्व आपल्याला पाहावयास मिळतं. विस्तृत जलाशयाकडून मानवावरती अनेक असणाऱ्या घटकांचा हा प्रभाव पडत असतो. याच प्रभावाच्या अनुषंगानं त्यामधल्या असणाऱ्या मानव आणि सागर किंवा जलाशयाच्या अंतर्गत क्रियांच्याद्वारे मानव आपला असणारा सागराचा विविध अंगाने वापर करून घेत असतो. निश्चितच सागरी किंवा जलाशयाच्या माध्यमामधनं मानवाच्या समोर अनेक आव्हानं उभा केलेली आहेत. पण या आव्हानांना सामोरं जात अगणित असणाऱ्या साधन संपत्तीचा पुरवठा आणि साठे याच जलाशयांनी मानवाला बहाल केलेले आहेत. यासारख्या गोष्टीवरून सागरी भूगोलाचे महत्त्व समजून येते. सागरात अनेक घटकांवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा मानवावरती होत असतो. त्यामुळे अलीकडच्या काळात सागरशास्त्र किंवा सागरी भूगोल असं एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सागरशास्त्राचे महत्त्व आपण पाहत असताना ते काही मुद्द्यांच्याद्वारे आपल्याला सांगता येतं. अर्थातच या ठिकाणी सागरशास्त्राचं किंवा सागरी भूगोलाचं महत्त्व विशद करत असताना सगळ्याच मुद्द्यांना स्पर्श करता येईल असं नाही, तर यातील काही निवडक मुद्दे मी तुमच्यासमोर मांडत आहे. यातील प्रमुख मुद्द्यांमध्ये वेगवेगळे असणारं खनिज संपत्तीचं भांडार म्हणून असणारं सागराकडं पाहिलं जातं. खाद्यान्नाचा प्रमुख स्रोत म्हणून ही जलाशय महत्त्वाची भूमिका निभावत असतात. ऊर्जा निर्मितीचं अलीकडच्या काळामधलं अतिशय प्रभावी साधन ही सागरी जलाशय बनलेली आहेत. एकूणच असणारा पृथ्वीचं हवामान, जसा मी अगोदर उल्लेख केला की वातावरण, किंबहुना याच वातावरणामुळं जो आपला बायोट आहे या भूपृष्ठभागावरती अस्तित्वात आहे. याच वातावरणाशी निगडीत असणारा सर्वात मूलभूत घटक म्हणजे हवामान आणि असणारा जलाशयाचं एक वेगळंच नातं या माध्यमामधनं आपल्याला दिसून येतं आणि हेच हवामान हे सागरी भूगोलाचे महत्त्व सांगण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतं. याशिवाय वाहतूक आणि व्यापार,
पर्यटन यासारख्या माध्यमामधनं सागरी भूगोलाचं महत्त्व आपल्याला सांगता येतं. मित्रांनो, सागरी भूगोलाचे महत्त्व बघत असताना खनिजाचे भांडार म्हणून जेव्हा आपण विस्तृत जलाशयांकडे बघतो, यापूर्वीही आपण विचारात घेतलेलं आहे, की 71% भाग हा भूपृष्ठाचा जलाशयाने व्यापलेला आहे, तर उर्वरित भाग हा भूमिखंडाने व्यापलेला आहे. याच भूमिखंडावरती निसर्गानं एक वेळच असणारा खनिजांची निर्मिती केलेली आहे आणि ज्यावेळी या खनिजांचा आपण उत्खनन करतो किंवा उत्खननाचा इतिहास बघतो किंवा वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या असणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं या साधन संपत्तीचं अतोनात होत असलेलं उत्खनन भविष्य काळासाठी मारक ठरणार आहे. तर भविष्यकालीन असणाऱ्या पिढींना खनिजांचा पुरवठा व्हावा या दृष्टीनं सागराचा काही अभ्यास झाला आणि त्यामधून खनिजांचा जो काही अभ्यास आपल्या समोर आला, त्यामुळे सागर तळावरती असेल किंवा सागरी पाण्यामध्ये असेल, विभिन्न प्रकारचे असणारं खनिज ही अस्तित्वात असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. याच खनिजांपैकी सोने असेल, चांदी असेल, मोती, तांबे, मॅंगनीज, जस्त, शिसे, युरेनियम, पोटॅशियम सल्फेट इत्यादी सारखी असणारी खनिज आपण सागरी जलाशयामधून घेत आहोत. काही असणारं प्रायोगिक तत्वावरती घेतली जात आहेत. आर्थिक दृष्ट्या जी असणाऱ्या खनिजाचं उत्पन्न घेणं हे परवडतं, त्या खनिजांचं उत्पन्न आपण चालू केलेलं आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या ती परवडण्यायोग्य पद्धतीने त्यावरती संशोधन होत असून भविष्य काळामध्ये याच जलाशयामधनं असणारं खनिजांचं उत्खनन हे घेता येईल. याशिवाय सागर तळावरती असणारे जे काही खनिज आहेत, यामध्ये प्रामुख्यानं ऊर्जा साधन संपत्ती अतिशय महत्त्वाची ठरते. यामधलं असणारं खनिज तेल, नैसर्गिक वायू यासारखी उत्पादनं आपण आता घेत आहोत. उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर 1930 मध्ये जगाच्या एकूण तेल उत्पादनाच्या 20% तेलाचं उत्पादन हे घेतलं जात होतं, तर आज मितीला हेच असणारं सागर तळावरून खनिज तेल किंवा नैसर्गिक वायूचं उत्पादन जगभरामधनं जवळ-जवळ 50 ते 55% घेतलं जातंय. जगातील जवळपास 75 देश खनिज तेलाचे असणारं आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन आज मितीला घेत आहेत. यावरूनच सागरशास्त्राचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरतो. कदाचित सागरशास्त्राचा तितका अभ्यास झाला नसता, तर यासारखे असणारं खनिज किंवा ऊर्जा साधनाचं उत्पादन आपल्याला घेता आलं नसतं किंवा त्याचं वितरण आपल्याला समजून आलं नसतं. तर याच माध्यमामधनं जलाशय ही खनिजांची भांडार आहेत आणि ही असणारी खनिजाची भांडारं ज्यावेळी भूमिखंडीय साधनसंपत्ती संपुष्टात येईल किंवा वाढत्या असणाऱ्या लोकांच्या आता वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं या असणाऱ्या विस्तृत जलाशयांच्या माध्यमामधनं ही उत्पादनं घेणं सुरू आहे. दुसरा मुद्दा आपल्याला ज्यावेळी सांगता येतो, त्यावेळी खाद्यान्नाच्या दृष्टीनं आपल्याला सागरी भूगोलाचं महत्त्व एक विशद करता येतं. मी जसं आता म्हटलं, की साधारणपणे अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्येचा विस्फोट जगभरामधल्या अनेक देशांमध्ये दिसून येतो. आणि ही वाढती लोकसंख्या आहे, ही वाढती लोकसंख्या ही वाढत्या मागणीला कारणीभूत ठरतायत किंवा त्यांच्या गरजा ह्या तितक्याच पटीनं वाढत जात आहेत. आणि या वाढत्या लोकसंख्येचे खाद्यान्नाची गरज पूर्ण करण्याची क्षमता ही भूमिखंडीय साधनसंपत्ती म्हणजेच भूमिखंडीय कृषीतून उत्पन्न होणाऱ्या खाद्यान्नावरती आधारलेली होती. पण अनेक वेळा अलीकडच्या काळामध्ये कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत आणि याचा परिणाम म्हणून काही असणाऱ्या क्षेत्रामधनं मर्यादित कृषी क्षेत्रामध्ये अधिकतम उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत. तर काही वेळा खाद्यान्न पिकांची जागा ही व्यापारी किंवा नगदी पिकं घेत आहेत. परंतु एकूणच जगाच्या पृष्ठभागावरला पर्टिक्युलरली भूमिखंडावरलं कृषी खालचं असणारं क्षेत्र हे आहे तेवढंच आहे. मात्र लोकसंख्या वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करण्याचे दायित्व ह्या कृषी क्षेत्राच्या समोर आहे. पण मित्रांनो, हाच कृषी क्षेत्र मानवाच्या काही कृतीमुळं असणारं नागरीकरण असेल,
शहरीकरण जसं आता मी म्हटलं की नागरीकरण किंवा औद्योगिकरण असेल किंवा इतर कारणांच्यासाठी भूमीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊन कृषी खालचं क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. याचा परिणाम म्हणून खाद्यान्नाचं उत्पादन हे विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपल्याला वाढवता आलेलं आहे. या बाबीचा साकल्यानं विचार करता वाढणाऱ्या लोकसंख्येला खाद्यान्नाचा पुरवठा करण्याचं एकमेव पर्यायी माध्यम म्हणून हे सागर किंवा महासागर आपल्या समोर येत आहेत. जसं अगोदर सांगितलं की सागरी भूगोल किंवा सागरशास्त्र हे आंतरविद्याशाखीय आहे. इतर असणाऱ्या विज्ञानाच्या मदतीनं सागरामधल्या असणाऱ्या साधन संपत्तीचा अभ्यास केला जात आहे. त्याचं वितरण तपासलं जात आहे. आणि याचाच एक भाग म्हणून खाद्यान्नाचं एक अतिशय महत्वाचं भांडार म्हणून आपल्याला जलाशयाकडे बघावं लागतं. आणि याच जलाशयाचा अभ्यास आपण सागरशास्त्राच्या माध्यमामधनं करतो. म्हणूनच खाद्यान्नाचा प्रमुख स्रोत म्हणून सागरशास्त्राचं महत्त्व आपल्याला सांगता येतं. खोल आपण जसं बघितलं की सागरतळ रचनेचा आपण विचार केलेला आहे. याच सागरतळ रचनेला आधारून आपण उथळ समुद्रातली मासेमारी आणि खोल समुद्रातली मासेमारी या दोहोंचा वापर करून माशांचं असणारं उत्पादन हे वाढवून लागलेलं आहे. ज्याच्या माध्यमामधनं मानवाची अन्नाची गरज ही पूर्ण आपण करणं शक्य झालेलं आहे. जर एकूण जगाच्या लोकसंख्येकडे बघितलं आणि त्यातल्या त्यात असणाऱ्या या लोकसंख्येचं खाद्यान्न म्हणून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी जगातील लोकसंख्येच्या 80% पेक्षा जास्त लोक माशाचा अन्न म्हणून उपयोग करतायत. याशिवाय याच असणाऱ्या सागरी जलामध्ये आढळणाऱ्या कोळंबे असेल, खेकडे, शिंपले, झिंगे इत्यादीचा वापर आपण खाद्यान्न म्हणून करतोय. आणि सर्वात महत्वाचं जर बघितलं, याच असणाऱ्या सागरी जलाशयातील खाद्यान्नाचा अर्थातच मासे असतील, कोळंबी, झिंगे, शिंपले, खेकडे इत्यादींच्या मार्फत जवळ-जवळ 10% प्राणिज प्रोटीन मानवाला उपलब्ध होतंय. अनेक वेळा या असणाऱ्या गोष्टींचा आपल्याला खूप महत्वाचा फायदा हा भविष्यकालीन पिढीला होणार आहे. आज असणाऱ्या कृषी क्षेत्रापुढच्या अडचणी बघितल्या, वाढती लोकसंख्या बघितली, नागरीकरण बघितलं, औद्योगिकरण बघितलं, तर शेतीच्या समोर किंवा शेतीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या खाद्यान्नाला प्रमुख आणि महत्वाचा पर्याय म्हणून सागरशास्त्र हे आपल्या समोर येतं. यावरून सुद्धा सागरशास्त्राचे महत्त्व आपल्याला सांगता येईल किंवा समजून घेता येईल. यानंतरचा असणारा पुढचा मुद्दा जेव्हा आपण बघतो, त्यावेळी आपल्याला सागरशास्त्राचं महत्त्व अधोरेखित करणारा अतिशय महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचा घटक म्हणून ऊर्जा निर्मितीचं साधन म्हणून सांगता येईल. ऊर्जा निर्मितीचं साधन हे कसं ठरू शकतं? मित्रांनो, थोडीफार आपल्याला कल्पना आहेच. आपण पारंपरिक, अपारंपरिक असणारा ऊर्जा साधनाचा विचार करतो. त्यावेळी अलीकडच्या असणारी जी ऊर्जा साधनं आहेत, हे आणखीन एका अंगानं ह्या निसर्गासाठी पूरक ठरतायत. अगदी आपण जर पारंपरिक साधन संपत्ती जर बघितली, दगडी कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल, यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होतं. पण सागरापासून जी विद्युत निर्मिती केली जाते किंवा ऊर्जा निर्मिती केली जाते, त्यापासून कसल्याही प्रकारचं प्रदूषण किंवा पर्यावरणाला धोका पोहोचत नाही. शिवाय हेच सागरी जल जे आहे, हे सागरी जल आपल्याला 3 पद्धतीनं ऊर्जा निर्मितीसाठी पूरक ठरतं. एक, सागरी जलामध्ये नियमितपणे होत असणाऱ्या भरती ओहोटीचे असणारी प्रक्रिया असेल. दुसरं, सागरी लाटाच्या माध्यमामधनं आपल्याला ऊर्जा निर्मितीचं साधन म्हणून आपल्याला पुढे उपयोगात आणता येत असेल. आणि तिसरं, सागरी तळावरील तापमानातील भिन्नतेचा वापर करून ऊर्जा निर्मिती करणं. मित्रांनो, भरती ओहोटी मार्फत होणाऱ्या जलीय हालचालीचा उपयोग हा विद्युत निर्मितीसाठी केला जातो. आज जर आपण बघितलं तर जगभरातल्या 50 देशाहून अधिक देशांमध्ये ही असणाऱ्या भरती ओहोटीच्या माध्यमामधनं ही ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. शिवाय जगभरामधल्या असणाऱ्या काही स्थानकं हे भरती ओहोटीच्या माध्यमामधनं ऊर्जा निर्मितीच्या अनुषंगानं
एक आदर्शवत स्थान म्हणून हे केलेले आहेत, निश्चित करण्यात आलेले आहेत. अशाच असणाऱ्या भरती ओहोटीच्या माध्यमामधनं जी ऊर्जा निर्मिती जगभरामध्ये केली जाते, या असणाऱ्या ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जपान, USA, भारत, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अर्जेंटिना इत्यादी देश हे महत्त्वाचे ठरत आहेत. दुसरा भाग सागरी लाटाच्या माध्यमामधनं सुद्धा आपल्याला ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते. हे प्रायोगिक तत्वावरती आपलं आता सिद्ध झालेलं आहे. किंबहुना नजीकच्या काळामध्ये सागरी लाटांचा वापर करून आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो. आणि तिसरं माध्यम की ज्याद्वारे आपण असणारं सागरी प्रदेशामधून ऊर्जा निर्मिती करू शकतो, ते म्हणजे सागरी तळावरील तापमानातील भिन्नता, ज्याला आपण जिओथर्मल असं म्हणतो. याच जिओथर्मलचा वापर करून आपल्याला भविष्यात ऊर्जा निर्माण करणं शक्य होईल. आज भूमिखंडावरती जिओथर्मलच्या माध्यमातून आपण ऊर्जा निर्मिती करणं शक्य बनवलेलं आहे. तशाच पद्धतीनं भविष्यात आपल्याला इथूनही जिओथर्मलचा वापर करून आपल्याला ऊर्जा निर्मिती करणं शक्य होईल. ऊर्जा निर्मितीच्या अनुषंगानं सागरशास्त्राचं महत्त्व सांगत असताना त्यापुढील महत्त्वाचा घटक म्हणजेच ज्या दृष्टीनं याच असणाऱ्या भूपृष्ठावरील सजीवांच्या अस्तित्व ज्या घटकांवरती आधारलेलं आहे, ते म्हणजे हवामान. हवामानाकडे सागराच्या अनुषंगानं बघत असताना एकूणच हवामानावरती सागराचा मूलभूत किंवा प्रभावी परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. भूपृष्ठावरील तापमान किंवा पर्जन्य हे प्रामुख्याने हे जलाशयावरती अवलंबून आहे. म्हणजेच तापमान आणि पर्जन्य याचा प्रमुख नियंत्रक म्हणून आपण असणाऱ्या सागराकडे बघतो. जमीन व पाणी यांचे गुणधर्म भिन्न आहेत. अर्थातच याच भिन्न गुणधर्माचा संबंध हा हवामानाशी निकटचा आहे. अनेक किनारवर्ती भागातील असणारे तापमान या असणाऱ्या जमीन आणि पाणी यांच्या गुणधर्मावरूनच निश्चित झालेलं आहे. सागरी प्रवाहाच्या गुणधर्माचा सागरी किनाऱ्यावरील हवामानावरती प्रामुख्याने तापमानावरती मोठा प्रभाव किंवा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वातावरणामध्ये घडून येणारं जे जलचक्र आहे, या जलचक्राचंच अस्तित्व हे असणाऱ्या जलाशयावरती अवलंबून आहे. सागरी जलाचे सौरशक्तीमुळे बाष्पीभवन होऊन वाऱ्याद्वारे ते खंडावर येतं आणि खंडावरती आलेलं जे बाष्प आहे याचं सांद्रीभवन विविध असणाऱ्या वृष्टींच्या स्वरूपात ते परत भूपृष्ठावरती पडतं. अलीकडे झालेल्या जे शास्त्रीय संशोधन आहे आणि या संशोधनाचा जेव्हा आधार किंवा या संशोधनाकडे आपण पाहतो, त्यावेळी आपल्याला असं सांगता येतं की दरवर्षी सागरातील जवळजवळ 3,30,000 घन किलोमीटर पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि हेच पाणी वृष्टीच्या स्वरूपात पुन्हा भूपृष्ठावर येतं आणि भूपृष्ठ उताराला अनुसरून पुन्हा ते सागराला जाऊन मिळतं. म्हणजेच एकूण जेव्हा आपण हवामानाकडे बघतो किंवा हवामानाचे अंग जेव्हा आपण बघतो, या हवामानाच्या अंगांचं अस्तित्व हे सागराशी जोडलेलं आहे. किंबहुना सागर जर नसते तर या ठिकाणी आपल्याला पृथ्वीवरती वेगळ्याच प्रकारचं हवामान, कदाचित ते मानवासाठी योग्य किंवा अयोग्य हे आपल्याला ठरवता आलं नसतं. परंतु आज जे असणारं संपूर्ण सजीव सृष्टीचं अस्तित्व सागर आणि सागरानं प्रभावित होणारा हवामान या घटकामुळं आबाधित आहे. म्हणजेच हवामानाच्या अनुषंगानं सागरशास्त्र हे किती महत्वाचं आहे यावरून लक्षात येतं. याशिवाय वातावरणीय दाबाच्या अनुषंगाने जी सागराची भूमिका आहे ही अतिशय महत्वपूर्ण ठरते. हवेच्या दाबातील तफावतीमुळे वाऱ्याची निर्मिती होते आणि या सर्व बाबी हवामानाशी निगडीत असल्याने जगाच्या हवामानाचा एक प्रमुख नियंत्रक म्हणून सागरास वेगळेच महत्व लाभलेले आहे. मित्रांनो, यानंतरचा असणारा पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे वाहतूक आणि व्यापार. वाहतुकीच्या इतर साधनाच्या तुलनेत
अर्थातच ज्यावेळी आपण साधनं म्हणतो वाहतुकीची, त्यावेळी त्यामध्ये असणारं वेगवेगळ्या निकषावरती हे वर्गीकरण आधारलेलं जर असलं, तर त्यामधलं असणारा रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल आणि जलवाहतूक असेल, यामध्ये जलवाहतूक ही इतर वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या खूपच किफायतशीर किंवा फायद्याची असलेली आपल्याला सांगता येते. जलाशयातील वाहतूक करत असताना आपल्याला रस्त्यांची बांधणी करावी लागत नाही. किंबहुना हवाई वाहतुकीसाठी एरोड्रोम्स जे आहेत, त्याची निर्मिती करावी लागत नाही किंवा रेल्वे रुळांचा असणारा रेल्वे वाहतुकीसाठी आपल्याला विस्तार करावा लागत नाही. यासाठी म्हणजेच बांधकामासाठी येणारा खर्च अत्यंत नगण्य असा आहे. शिवाय जलवाहतुकीच्या द्वारे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बल्की म्हणजे अनेक जड वस्तू एकाच वेळी वाहून नेणं शक्य होतं. म्हणूनच की काय, जगभरामधल्या एकूण मालवाहतुकीच्या जवळ-जवळ 90% पेक्षा जास्त मालवाहतूक ही सागरी मार्गाद्वारेच होत असलेली आपल्याला सांगता येते. याशिवाय आता जसं मी सांगितलं, की जड आणि एकत्रितपणे मालवाहतूक करणं हे सागरी मार्गांच्याद्वारे आपल्याला सहज आणि सोयीस्कर ठरतं. जलमार्गाच्या सोयीने अनेक देश एकमेकांना जोडलेले गेलेले आहेत आणि यामधनं व्यापार हा पुढे आलेला आहे. जगातला कोणताच देश हा स्वयंपूर्ण नाही आहे. जगातल्या कोणत्याच देशात सर्व प्रकारच्या असणारं साधनसंपत्तीचं किंवा घटकांचं उत्पादन होत नाही. घटकातील ही विषमता ही व्यापाराला चालना देते आणि हा व्यापार हा जलवाहतुकीच्या माध्यमामधनं मोठ्या प्रमाणावरती चाललेला आढळून येतो. भविष्यामध्येही तो वृद्धिंगत होत राहील. जगभरातील भिन्न उत्पादने सहजपणे वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये जलवाहतुकीच्या माध्यमामधनं उपलब्ध करणं शक्य झालेलं आहे. या दृष्टीनं सुद्धा सागरशास्त्राचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. सागरशास्त्राचंच महत्त्व बघत असताना पर्यटनाच्या अनुषंगानं सुद्धा सागराचं महत्त्व आपल्याला सांगता येतं. अलीकडंच आपण पर्यटनाला तिसरं उद्योग किंवा थर्ड इंडस्ट्री म्हणून ओळखतो. मानवी मनातच अगदी मानवाच्या जन्मापासून एक प्रकारचं नवीन प्रदेशामध्ये भटकंती करण्याचं कुतूहल हे निर्माण झालेलं आहे. आणि या कुतूहलाच्या अनुषंगानं किंवा पर्यटनाच्या आधारे आपण जेव्हा सागरशास्त्राकडे बघतो, त्यावेळी अनेक असणाऱ्या सागरी किनाऱ्यावरती पर्यटन स्थळांची निर्मिती झालेली दिसते. किंवा जगभरामधल्या काही देशांची अर्थव्यवस्था हा प्रामुख्याने त्या असणाऱ्या पर्यटनावरतीच अवलंबून आहे. आणि अशा असणाऱ्या देशांना लाभलेले जे सागरी किनारे आहेत, सागरी किनाऱ्यावरचं असणारं जे निसर्ग सौंदर्य आहे, याचा स्वाद घेण्यासाठी जगभरामधले पर्यटक अशा असणाऱ्या किनाऱ्याकडे आकर्षले जात आहेत. किंबहुना ज्या किनाऱ्यावरती, ज्या प्रदेशात, ज्या देशामध्ये अशा प्रकारची नैसर्गिक अप्रतिम साधन संपत्ती मानवी मनाला मोहकते, मानवी मनाला आनंद देते, अशा असणाऱ्या भागाकडे लोक आकर्षित होत आहेत. त्यामुळं तिथं रोजगाराची निर्मिती झालेली आहे. त्यामुळं रोजगारामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा चांगली मदत होते. देशाला परकीय चलन प्राप्त होते. अशा पद्धतीनं आपल्याला पर्यटनाच्या अनुषंगानं सुद्धा सागरशास्त्राचं महत्त्व किंवा सागरी भूगोलाचं महत्त्व हे सांगता येईल. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण खनिजांचे भांडार, खाद्यान्नाचा प्रमुख स्रोत, ऊर्जा निर्मितीचे साधन, हवामान, वाहतूक व व्यापार, पर्यटन यासारख्या असणाऱ्या प्रमुख घटकांना समोर ठेवून सागरी भूगोलाचं किंवा सागरशास्त्राचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित हा आपल्याला आवडला असेल. जर आपल्याला आवडला असेल तर हा चॅनल आपण सबस्क्राईब करा. जवळच असणारा बेल आयकॉनचा जे हे आहे चित्र आहे त्यावरती प्रेस करा. म्हणजे सागरशास्त्राच्या माध्यमामधले माझे असणारे पुढील व्हिडिओ आपल्याला सहजपणे प्राप्त होतील. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.